हो. गेली आणि मी सांगितलं, की भाग्यश्रीताईंना बरं कर, भाग्यश्रीताईंवर कृपा कर, तर माझं नाही ऐकणार. कारण माझ्यात मुळातच तेवढी भक्ती नसेल, तेवढी श्रद्धा नसेल, तर तिथे माझं साधं सिंपल उदाहरण आहे ना, भाग्यश्रीताई, की तुमची आणि माझी जिवलग मैत्री असेल, तरच तुम्ही माझा निरोप ऐकाल ना, तरच तुम्ही हो. माझं काम ऐकाल ना. पण तुमची आणि माझी अटॅचमेंटच नसेल, तर तुम्ही हो मी ना. सांगितलेलं काम का ऐकाल? काय ऐकाल बरोबर आहे. म्हणजे जेव्हा एखादा भक्त आपला निरोप त्या देवाला देतो आणि जेव्हा ती इच्छा आपली पूर्ण होते ना, ती त्या भक्ताची पण पॉवर असते. तो भक्त पण भक्ताची तेवढा पॉवर असते. खरंच, पॉवरफुल खरंच, असतो. खरंच पॉवर असते आणि ती पोहोचते. ज्याच्यासाठी पोहोचते. प्रार्थना केली त्याच्यावरून पोहोचते ती. आता म्हणून सगळं तुमच्या सगळ्यांची प्रार्थनाच माझ्या मिस्टरांपर्यंत पोहोचली ना, माझ्यापर्यंत हो, पोहोचली ना, हे तुमचं प्रेम आणि ती प्रार्थना हे दोन्हीमुळे हो. एकत्र होऊनच मला आज एवढं हे मिळालं, सहकार्य मिळालं सगळ्यांचं. आणि त्यांची आपण भले श्रद्धा लांब किती असू दे. आहे. हो ना. वैष्णोदेवीवर कमालीची श्रद्धा आहे ना त्यांची. हो ना. हो, त्यांनी तो हो. खूप, प्रसाद खूप. पण त्या म्हणाल्या ना फ्रिजमध्ये जपून हो, हो. ठेवलाय ठेवलंय, अजूनही. ठेवलंय अजून. हां. म्हणजे ठेवलंय. त्यांची ना रात्रंदिवस 24 तास जी वैष्णोदेवीवर श्रद्धा आहे ना, तीच पॉवर आहे. आणि मी तर म्हणेन जर खरंच, कोणाला खरंच. वैष्णोदेवीचा आशीर्वाद हवा असेल ना, तर पाटील ताईंकडे हां, ते निरोप सगळं द्या. सांगावं खरंच. ताई अगदी खरंच जाऊन तिथे आपल्यासाठी प्रार्थना करतील, प्रसाद पण आणलेला. आता बघा माझ्यासाठी कसा ठेवलाय. किती छान वाटतं मला. हं. म्हणजे आणि प्रसादावर माझा हक्क आहे. समाधान दादा आले. समाधान दादा स्वागत आहे. नमस्ते समाधान दादा. नमस्ते समाधान दादा, नमस्ते. चारू दीदी स्वागत है। नमस्ते चारू दीदी। चारू दीदी आपके वीडियो बहुत अच्छे चल रहे हैं और लगते भी अच्छे हैं। आपका मैंने उस दिन एक चारू दीदी एक वीडियो देखा। मुझे गुजराती समझ में नहीं आया लेकिन आप ऐसे ही बैठ के कुछ तो बता रहे थे। तो मुझे वो क्या बता रहे थे वो समझना है तो एक दिन मैं फोन करूंगी आपको कि आप क्या बोल रहे थे। तो चारू दीदी का भी चैनल मोनेटाइज हुआ है। तो चारी चारू दीदी कॉन्ग्रॅच्युलेशन आपको। उषाताईंची काय कमेंट आहे? अगदी बरोबर बोललात सुरेखा ताई. रघुनाथ दादा खरंच ग्रेट माणूस आहे. त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. सोनलताई म्हणतात नेमकं माझं 11 वाजता ऑफिस चालू असतं आणि मग त्यांचं लाईव्ह सुरू होतं म्हणून मला जमत नाही कधी-कधी. ओके, ओके. सोनलताई काही हरकत नाही. सोनलताई ओके. चारू दीदी म्हणतात आप दोनों ही बहुत अच्छे लग रहे हो हंसते हुए नूरानी चेहरे. वाह! वाह! थँक यू, थँक यू. थँक यू. थँक यू थँक यू, दीदी. थँक यू. छान वाटलं बरं. हिराईताई सगळ्यांना एक छानपैकी संदेश द्या बरं. तुम्ही आता एवढ्या अनुभवातून आलेला आहात. आमच्यासाठी तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तर हे सगळं जे तुम्ही पाहिलं त्याच्यातून काय वाटतं माणसाने कसं जगावं, कसं राहावं? काय संदेश द्याल? मी सगळ्यांना हेच सांगेन, की ज्यावेळेला आपल्या माणसाचं कोणतंही संकट येतं, आता माझ्यावर हे जर संकट आलं, ते संकट असू दे, ते संकट असेल तरी देखील ते आपण ना असं हसत-हसत त्याला सामोरं गेलं पाहिजे. आणि सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेच. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना घाबरून जाऊ नये. तर मी घाबरली म्हणजे का घाबरली नाही मी. अक्षरशः जास्तच दिवस गेले म्हणून मी थोडीशी थकून गेली. एवढंच माझ्याकरता. त्याबद्दल काय ही सेवा केव्हाही अशी येऊ शकते आपल्या नशिबात. कोणाच्याही येऊ शकते. काय त्याच्यात घाबरून जायचं नाही. तर तुम्ही त्याला सामोरं जा नेहमी. सेवा करा व्यवस्थित. कारण हे सेवा पण एक पुण्याचं काम आहे आपलं. की घरातली कोणतीही व्यक्ती असू दे, आपल्या घरात अशी वयस्कर माणसं असू दे, आपले मिस्टर किंवा आपली पत्नी, त्या दोघांची सेवा जरी केली ना, तरी ते पुण्य ते भगवंतापर्यंत पोहोचतं आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. तसं तुम्ही कोणत्या असं प्रसंगातून जात असाल, तर अगदी मनोभावे सेवा करा तुम्ही. बघा त्याचं फळ तुम्हाला आपल्याला नाही मिळतं, आपल्या मुलाबाळांना त्याचं फळ मिळतंय. हे तर नक्कीच आहे. आणि सेवा कधी कुठेही वाया जात नाही आपली. हे पुण्यकार्य आहे. ते तुम्ही करत राहा. छान वाटेल तुम्हाला पण आणि आपल्याला स्वतःलाच ते बरं वाटतं आपण करताना, की आज आपण या प्रसंगातून जातोय. हे कसा का प्रसंग आला असेल, देवाने आपल्या नशिबात दिलं असेल. देव पण आपली परीक्षा घेतो. हे तुम्ही करता की नाही? त्याला असं वाटतं बघूया हा याच्या पदरात आपण हे देऊया. हा किती संकटाला सामोरं जातोय ते बघूया आपण. आणि जातो आपण. हे करतो, मनोभावे करतो. मी पण करते आता. वाटतं कधी-कधी, खूप कधी-कधी राग येतो, की आमच्या नशिबातच असं का असं घडावं देवाने? का अशी का आम्ही काय केलेत, की आम्हाला ही शिक्षा मिळाली असं. पण शिक्षा नाही. देव हा नेहमी परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेतून त्या आपल्या उत्तीर्ण पण तो करतो देव. त्याच्यामुळे खचून जायचं नाही कोणी. आनंदाने हे करायचं.
होतात बरं आणि कसं समोरच्या